नमस्कार. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वच स्पर्धा परीक्षांना महत्त्वाचे असणारे जे काही वन लाइनर स्वरूपातले प्रश्न उत्तरे असतात ते पाहणार आहोत. तर सुरुवातीला आपण पाहणार आहोत भूगोल हा विषय. तर महाराष्ट्राचा जो काही भौगोलिक विभाग आहे त्यावर काही प्रश्न आहेत. सुरुवातीला पाहूयात. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांपैकी कोणत्या जिल्ह्याचे क्षेत्रफळ सर्वात जास्त आहे? तर इथे काही पर्याय वगैरे नाही आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला डायरेक्ट उत्तर या व्हिडिओमध्ये सांगण्यात येतील. तर महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांपैकी कोणत्या जिल्ह्याचे क्षेत्रफळ जास्त आहे? तर अहमदनगर या जिल्ह्याचे क्षेत्रफळ जास्त आहे. महाराष्ट्राच्या किनारपट्टीची लांबी अंदाजे ... किलोमीटर आहे. तर उत्तर आहे 720 किलोमीटर ही महाराष्ट्राच्या किनारपट्टीची लांबी आहे. त्यानंतर आधुनिक महाराष्ट्र राज्याच्या कोणत्या दिशेला कर्नाटक राज्याची सीमा आहे? तर दक्षिण या दिशेला कर्नाटक राज्याची सीमा आहे. महाराष्ट्र शासनाच्या 2019 आणि 2020च्या आर्थिक सर्वेक्षणानुसार महाराष्ट्र राज्यात एकूण किती जिल्हे आहेत? तर महाराष्ट्रात एकूण 36 जिल्हे आहेत. महाराष्ट्राची सीमा भारतातील एकूण ... या राज्यांना लागून आहे. तर महाराष्ट्राची सीमा भारतातील एकूण 6 राज्यांना लागून आहे. तर ती 6 राज्ये कोणती आहेत पाहूयात. गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, कर्नाटक आणि गोवा. महाराष्ट्राच्या पुणे प्रशासकीय विभागात किती जिल्हे आहेत? तर 5 जिल्हे आहेत. महाराष्ट्रात पश्चिम घाटाचे स्थानिक नाव सह्याद्री आहे. काय आहे? सह्याद्री आहे. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा तेलंगणाला लागून नाही? काही पर्याय दिलेले असतील तुम्हाला. तर मी तुम्हाला इथे तो जिल्हा सांगते आहे. कोणत्या जिल्ह्याची सीमा? तर गोंदिया जिल्ह्याची सीमा तेलंगणाला लागून नाही. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा फक्त एकाच राज्याशी आहे? तर जळगाव जिल्ह्याची सीमा ही फक्त एकाच राज्याशी आहे. महाराष्ट्राच्या पश्चिम सीमेचे रक्षण करतो ... महाराष्ट्राच्या पश्चिम सीमेचे रक्षण करतो अरबी समुद्र. भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा महाराष्ट्राला लागून नाही? आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेश या राज्याची सीमा महाराष्ट्राला लागून नाही. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूयात पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत चॅनलवरती जे काही व्हिडिओज अपलोड केलेले आहेत ते सुद्धा चेक करा आणि तुम्हाला कोणत्या प्रकारचे व्हिडिओ पाहायला आवडतील ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा.